नागपुर मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कुंभ मेले के लिए प्रस्तावित 35,000 करोड़ रुपए के खर्च पर सवाल उठाते हुए सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि जब स्कूलों में शिक्षक, शौचालय और पानी जैसी बुनियादी सुविधाओं की कमी है तो कुंभ मेले पर इतना बड़ा बजट क्यों? वडेट्टीवार ने साफ किया कि उनका विरोध कुंभ मेले से नहीं बल्कि खर्च की प्राथमिकता और कथित भ्रष्टाचार से। साथ ही उन्होंने छात्रों की छात्रवृत्ति और आदिवासी विद्यार्थियों के मुद्दे पर भी सरकार से जवाब मांगा। सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला एक जोरदार चपराक मारली आहे। धार्मिक ध्रुवीकरण करूनच हे सरकार सत्तेवर आलं। या सरकारला विकासापेक्षा धार्मिक उद्रेक करून, धार्मिक भावना भडकवून, धर्मामध्ये तेढ निर्माण करून, जातीय तेढ निर्माण करून सत्ता मिळवता येते अगदी सोपा मार्ग या सरकारला गवसला आहे। आणि मग त्यातूनच धर्माच्या नावाची लूटही सुरू झालेली आहे। मग कुंभमेळ्याची असेल किंवा मंदिराच्या नावाने देणग्या गोळा करून लुटण्याची असेल, राम मंदिराच्या मध्ये प्रभू रामचंद्राच्या अयोध्या मंदिरामध्ये झालेली लूट ही सर्वश्रुत आहे। आम्ही सातत्यानं कुंभमेळ्यावर प्रश्न उपस्थित करत आहोत की इथे अनेक सुविधांचा अभाव आहे। शिक्षक नाहीत, शाळा नाही, शाळेमध्ये जाण्यासाठी मार्ग नाही, शाळेमध्ये सुविधा नाहीत, शाळा आहे तर शौचालय नाही, शौचालय आहे तर पाणी नाही, अशा विविध समस्येशी झुंजत असताना देशामध्ये 92,000 शाळा बंद झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्याचं काम या सरकारने केलं। आता तरी जरा शुद्धीवर या। आम्ही म्हणत होतो की कुंभमेळ्याला 35,000 कोटीची गरज काय? हा भ्रष्टाचार करण्यासाठी आणि त्यातून लूट करण्यासाठी या कुंभमेळ्यामध्ये पैशाची उधळण केली जात आहे। त्यावेळेस आम्हाला हिंदू विरोधी, आम्हाला धर्माच्या विरुद्ध उभं करण्याचं काम केलं। आज मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय प्रसन्न वराडे यांनी या सरकारला चपराक लावून प्रश्न विचारला की तुम्ही जर कुंभमेळ्यावर 35,000 कोटी खर्च करत असाल तर शिक्षणासाठी 3,000 कोटी रुपये तुमच्याकडे नाहीत का? किंवा तुम्ही 3,000 रुपये तुम्ही शाळांच्या सुविधेवर, शाळावर खर्च करू शकत नाही का? याचा अर्थ असा आहे की यांना मोदींच्या विचारातील भारत घडवायचा आहे। या देशाला मोदींच्या विचारातला भारत कसा असावा तर तो कुंभमेळ्यामध्ये डुबकी लावून स्वतःला शुद्ध करणारा असावा। परंतु या देशातील सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी ज्या व्यवस्था आवश्यक आहेत त्यातील शिक्षण व्यवस्था मात्र नष्ट करणारा असावा, अशी काहीशी परिस्थिती या देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झाली आहे। म्हणूनच आता तरी त्या कुंभमेळ्याचा बजेट कमी करा। कुंभमेळ्यामध्ये हे पैसे वापरण्यापेक्षा हे पैसे शिक्षणावर वापरा। आम्ही कुंभमेळ्याला विरोध करत नाही। तुम्ही 2, 4, 5,000 कोटी रुपये त्यावर खर्च करू शकला तरी खूप झाले, पण नाही, प्रयागराजमध्ये एवढं झाला तर आम्ही एवढं करणार आणि बाहेरचे ठेकेदार येऊन महाराष्ट्राची तिजोरी या कुंभमेळ्याच्या नावाखाली लुटून नेतील। म्हणजे 500 कोटी रुपयाचं काम एका कंत्राटदाराला मिळाल्यानंतर तेच काम खाली 300-325 कोटीमध्ये फुटकळ कंत्राटदाराला तो देऊन 500 कोटीमधून 250 कोटी रुपये कमवून देत आहे। हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। आणि आता तरी हा बजेट एवढ्याची आवश्यकता आहे का? रस्ते नीट करा, आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करा, परंतु 35,000 कोटी रुपयाची लूट करून या देशाचं भविष्य उजळू नका, उद्ध्वस्त करू नका। या राज्यातील पोरांचं शिक्षणासाठी लागणारे
काल आम्ही पुण्यात होतो. पुण्यामध्ये 2 वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही आहे अशी विद्यार्थ्यांनी आमच्या पुढे अडचण मांडली. आदिवासी विद्यार्थी उपोषण करतायत, त्याला राजकीय पक्षाचा मुलगा म्हणून मुलगी ठरवलं जात आहे, कार्यकर्ता ठरवलं जात आहे. हे दुर्दैवानं इथे नमूद करावं लागतं. आणि म्हणूनच या तरुणांच्या भावनाचा विचार, या पिढीचा विचार करून ह्यामध्ये सुधारणा करतील